मागच्या 2 दिवसात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्यात। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होती। याशिवाय मुंबईमध्ये झाड पडण्याच्या घटना या सातत्यानं घडतायत। या सगळ्या संदर्भात रोहित पवार यांच्याशी संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। याच्यामध्ये भ्रष्टाचार खूप मोठा झालेला आहे, कारण का तिथं क्वालिटी मिसिंग आहे, त्यानंतर विकास योग्य पद्धतीचा व्हावा ते मिसिंग आहे, सेफ्टी मिसिंग आहे। काय कशाला लिंक आपण करू शकतो या मिसिंग लिंकच्या बाबतीत? तर भ्रष्टाचाराला करू शकतो आणि खराब क्वालिटीला करू शकतो। 2 कंपन्या आहेत, अफकॉन, नवयुगा। नवयुगा आंध्राची आहे, अफकॉन इथलीच आहे। अफकॉनमध्ये महाराष्ट्राचा मोठा नेता पार्टनर आहे असं आम्हाला तिथे कळालेलं आहे, आणि नवयुगा नावाची जी कंपनी ती आंध्राचे मोठे नेते आणि त्या कंपनीचे संबंध आहेत। अजितदादांचा ऍक्सिडेंट ज्या कंपनीच्या विमानात झाला VSR, त्या कंपनीबरोबर पण सुद्धा नवयुगाचे संबंध आहेत। त्यावेळेस अजितदादांचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा जर VSR वर कारवाई होत नसेल, आता या मिसिंग लिंकमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाला, एवढा खराब क्वालिटीचं काम केलं गेलं, तर मग अफकॉन आणि नवयुगा या 2 कंपनीवर तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती। एखादा साधा छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर असला असता, फार त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट केलं असतं, पण या 2 कंपनीवर कारवाई का केली जात नाही याच्यावरूनच आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करतात। नाही बघा, कारवाई करायची असेल ना, फार सगळ्या प्रशासनातल्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, शासनाच्या लोकांवर झालं पाहिजे। एक तर 4 वर्ष तुमचं सरकार होतं, तुमचं प्रशासक होतं, तुम्ही त्या माध्यमातून काय काम केलं हाही प्रश्न तिथं निर्माण होतो। त्याच्याचबरोबर आता तुमची सत्ता तिथे येऊन सुद्धा या मान्सूनच्या आधी प्री मान्सून जो खर्च करायला पाहिजे होता तो योग्य पद्धतीने झाला नाही। म्हणजे खर्च झाला, काम नाही झालं, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला। त्यामुळे याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे या सामान्य लोकांना खूप मोठ्या अडचणी सोसाव्या लागतात। आता या पावसामध्ये 25-30 लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला वेगळ्या इन्सिडेंट्समध्ये, त्यामुळे हे चुकीचं आहे। सरकार याला जबाबदार आहे आणि महानगरपालिका याला जबाबदार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। खूप धन्यवाद। आपले जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।